सत्य, वेग आणि विश्वासाची बातमी. आपल्या परिसरातील प्रत्येक घडामोडीचा आवाज सर्वप्रथम आपल्यापर्यंत. बागलाण न्यूज नेटवर्क. नमस्कार, मी प्रकाश शेवाळे. आपण पाहत आहात बागलाण न्यूज नेटवर्क. बागलाण तालुक्यातील जायखेडा ग्रामपंचायतीच्या कामकाजासंदर्भात सुरू असलेल्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर आता एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. पंचायत समिती बागलाणकडून 24 ऑगस्ट 2026 रोजी गठीत करण्यात आलेली चौकशी समितीच बदलण्यात यावी अशी आक्रमक मागणी उपोषणकर्त्यांच्या वतीने करण्यात आली आहे. पाहुयात याबाबतचा सविस्तर रिपोर्ट. बागलाण तालुक्यातील जायखेडा ग्रामपंचायतीच्या कामकाजावरून सुरू असलेल्या उपोषणामुळे स्थानिक पातळीवर वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पंचायत समिती बागलाणकडून ऑगस्ट 24 रोजी चौकशी समिती गठीत करण्यात आली. मात्र या समितीतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर आपला विश्वास नसल्याचे सांगत उपोषणकर्त्यांनी ही समिती बदलण्याची मागणी केली आहे. या संदर्भात बापूजी गांगीनाथ मोगरे यांच्या वतीने तहसीलदार तसेच पंचायत समिती बागलाणचे गटविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात विद्यमान चौकशी समिती तत्काळ रद्द करून तिच्या जागी नवीन आणि स्वतंत्र चौकशी समिती गठीत करावी अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे नव्या समितीमध्ये या प्रकरणाशी कोणताही प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्ष संबंध नसलेल्या स्वतंत्र आणि निष्पक्ष अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात यावा अशी भूमिका उपोषणकर्त्यांनी मांडली आहे. विद्यमान समितीमार्फत होणारी चौकशी कितपत निष्पक्ष आणि पारदर्शक असेल याबाबत उपोषणकर्त्यांच्या मनात शंका असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे केवळ चौकशी समिती गठीत करणे पुरेसे नसून चौकशी करणाऱ्या समितीवर संबंधितांचा विश्वास असणे आवश्यक असल्याचे उपोषणकर्त्यांचे म्हणणे आहे. तसेच चौकशीसाठी निश्चित कालमर्यादा ठरवून त्याच कालावधीत अहवाल सादर करण्याचे आदेश संबंधित समितीला द्यावेत अशीही मागणी करण्यात आली आहे. दरम्यान जायखेडा ग्रामपंचायतीच्या कामकाजावरून सुरू असलेल्या या आंदोलनामुळे प्रशासनासमोरही नवे आव्हान निर्माण झाले आहे. एकीकडे पंचायत समिती प्रशासनाने चौकशी समिती गठीत करून कार्यवाही सुरू केली आहे, तर दुसरीकडे उपोषणकर्त्यांनी त्याच समितीच्या रचनेवर आक्षेप घेतल्याने या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले आहे. विशेष म्हणजे आंदोलनकर्ते बापूजी गांगीनाथ मोगरे यांच्या आंदोलनाचा आज 13वा दिवस असून अद्याप त्यांच्या मागण्यांप्रमाणे प्रशासन स्तरावरून समाधानकारक प्रतिसाद मिळालेला नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे मोगरे हे आपल्या आंदोलनावर अद्यापही ठाम असून प्रशासनाकडून ठोस आणि सकारात्मक प्रतिसाद मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. आता प्रशासन उपोषणकर्त्यांच्या या मागणीची काय दखल घेते? विद्यमान चौकशी समितीत बदल केला जातो का, की नव्याने स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी समिती गठीत केली जाते? याकडे जायखेडा ग्रामस्थांसह सर्वांचे लक्ष लागले आहे. बागलाण न्यूज नेटवर्कसाठी मी प्रकाश शेवाळे. अशाच महत्त्वाच्या आणि स्थानिक घडामोडींच्या बातम्यांसाठी बागलाण न्यूज नेटवर्कला सबस्क्राईब करा व फॉलो करा, कॉमेंट करा आणि ही बातमी जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. नमस्कार, मी अतुल जयवंतराव पाटील, गट विकास अधिकारी, पंचायत समिती बागलाण. जायखेड्याचे नागरिक बापूजी मोगरे यांनी मागील 5-7-10 दिवसापासून लाक्षणिक उपोषण ते करीत आहेत. त्या अनुषंगाने आज माझी गावाला तिसरी भेट आहे. पहिल्या भेटीत आम्ही त्यांच्याशी चर्चा केली. त्यांच्या मागणीनुसार त्यांनी जे कागदपत्र मागितले आहेत, अशी जी त्यांची मागणी होती त्या अनुषंगाने त्यांच्याशी चर्चा केली आणि ग्रामपंचायतीला सदर कागदपत्र देण्यात यावे असा एक लेखी आदेश दिला. त्याच्यात 2 दिवसाची मुदत दिली, परंतु नंतर 2-3 दिवसानंतर आम्ही म्हणजे शुक्रवारी भेट दिली आणि त्याच्यात ग्रामपंचायतीने कागदपत्र जे आहे ते अपूर्ण दिलेले आहे असे आढळले. म्हणून आम्ही उपोषणकर्त्यांची पुनश्च चर्चा केली आणि त्यावेळी ग्रामपंचायत बंद करून ग्रामपंचायतीला सील लावावं, ग्रामपंचायत अधिकारी यांना तेथे काम करण्यापासून मज्जाव करावा आणि एक समिती नेमून सदर ग्रामपंचायतीची 3 वर्षाची चौकशी करावी असं त्यावेळेस मान्य केलं आणि त्याप्रमाणे आम्ही तात्काळ असा आदेश केला. ग्रामपंचायत सील केली. ग्रामपंचायतीला नवीन ग्रामपंचायत अधिकारी श्री सावंत यांची नियुक्ती केली. त्यांनी कामकाजसुद्धा सुरू केलं आणि तिसरी एक जवळपास 10 लोकांची समिती, यात गटविकास अधिकारी, अध्यक्ष, उपअभियंता,
सहाय्यक गट विकास अधिकारी, 4 शाखा अभियंता, 3 विस्तार अधिकारी अशी एक समिती गठीत करून आदेश लाक्षणिक उपोषणकर्त्यांना दिला. त्याप्रमाणे ठरल्यानुसार आज आम्ही इथं आलो आणि आमचं कामकाज सुरू केलेलं होतं. परंतु उपोषणकर्त्यांनी सदर समिती आम्हाला मान्य नाही असं लेखी आज दिलेलं आहे. त्यामुळे आम्ही आता त्यांनी जे निवेदन दिलं आहे त्याच्या अनुषंगाने जिल्हा स्तरावर पत्रव्यवहार करतो आणि एक नवीन समिती देण्याबाबत मान्य करतो आणि त्याप्रमाणे पुढील कामकाज केलं जाईल. तरी माझं परत श्री मोगरे यांना विनंती राहील की आपण आपलं आंदोलन थांबवावं, जेणेकरून जिल्हास्तरीय समितीला पुरेसा वेळ मिळेल आणि अजून एक चांगली पारदर्शक चौकशी होईल. एवढंच मी बोलू शकतो. उपोषणकर्त्यांचं म्हणणं असं आहे की त्यातील बरेच लोकांनी त्याच्याशी संबंधित आहे असं त्यांचं म्हणणं आहे. परंतु समिती बरीच मोठी आहे आणि त्याच्यात वर्ग 2 व 1 दर्जाचे 3 अधिकारी आहेत. त्यामुळे मान्य नाही असं त्यांचं म्हणणं आहे.